आपणा सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यावं। महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे भाऊ, देवा भाऊ, एक विजनरी लीडर, इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आता या सभेला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे। आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण आपापल्या ठिकाणी बसून घ्यावं। लोहा आणि कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री माननीय नामदार पंकजाताई मुंडे, माननीय खासदार माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, माननीय खासदार अजितजी गोपछडे साहेब, विभाग संघटन मंत्री माननीय संजयजी कौडगे, माननीय सचिनजी साठे, माननीय प्राध्यापक मनोहरराव धोंडे, सर्व अपने लोकप्रतिनिधी माननीय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड, माननीय आमदार राजेशजी पवार, माननीय आमदार जितेशजी अंतापूरकर, जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोकराव हंबर्डे, अमरनाथजी राजूरकर, ॲडव्होकेट किशोरजी देशमुख या सगळ्यांच्या उपस्थितीत ही सगळी विराट सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। तर या ठिकाणी मी सर्वप्रथम मान्यवरांचं तथा आपल्या सगळ्यांच्या हृदयातील इन्फ्रामॅन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करावं अशी मी आपणाला यांना विनंती करतो। माननीय डॉक्टर संतोकराव हंबर्डे, गजाननराव लोहा नगर परिषदेचे उमेदवार गजाननराव सूर्यवंशी, गंगाप्रसाद कंधार नगर परिषदेचे उमेदवार गंगाप्रसाद यन्नावार, एकनाथ दादा पवार, मंडळ अध्यक्ष चंद्रसेन पाटील, बालाजीराव पांडागळे आणि ॲडव्होकेट विजय धोंडगे यांना अशी विनंती आहे की आपण आपले लाडके नेते यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं यथोचित असं आपण या ठिकाणी स्वागत करावं, सन्मान करावा। ज्या माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन करण्याचं शिवधनुष्य उचलत आहेत, मागील वर्षी देशामध्ये जी परदेशी गुंतवणूक झाली त्याच्या 55% परकीय गुंतवणूक एका महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणलेली आहे। महाराष्ट्रावर आसमानी संकट कोसळलं तेव्हा शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांची मदत देणारे, लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपयाची ओवाळणी सन्मानानं देणारे लाडके बहिणींचे लाडके भाऊ माननीय देवा भाऊ, एक विजनरी लीडर, इन्फ्रामॅन, ज्यांच्या संकल्पनेतून समृद्धी सारखा महामार्ग तयार झाला असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री तथा संघर्ष कन्या माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं समर्थ नेतृत्व चालवणाऱ्या संघर्ष कन्या माननीय पंकजाताई मुंडे आणि मराठवाड्याचे विकासाचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत झालेलं आहे। यासोबत एक संयुक्त असा लोहा आणि कंधारची एक परंपरा आहे, ते आहे का झालं, तोही एक संयुक्त सत्कार या ठिकाणी सर्व मान्यवरांचा झालेला आहे। यानंतर महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री संघर्ष कन्या पंकजाताई मुंडे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या विशाल जनसभेला संबोधित करावं। आज लोहा आणि कंधार या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विजयाचा संकल्प घेण्यासाठी राज्याचे लोकप्रिय, कर्तृत्वान, अत्यंत कष्टाळू मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे मंचावर आपल्यासाठी आलेले आहेत। जोरदार टाळ्यांनी सगळ्या लाडक्या बहिणींनी खास आपल्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं पाहिजे। आज लोहा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजाननजी सूर्यवंशी आणि कंधार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाप्रसादजी यन्नावार आणि सर्व बाकीचे आमच्या वेगवेगळ्या वॉर्डातील उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत। या सर्वांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आपल्याला आव्हान करण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे। मंचावर विराजमान आमच्या या नांदेड जिल्ह्याचे आणि या राज्याचे प्रमुख नेते, ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब,
सर्व मंचावर आमचे खासदार अजितजी गोपचडे, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, संघटन मंत्री संजय कौडगे, उपस्थित सर्व मान्यवर, कारण आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे आणि जास्त वेळ आपला मी घेणार नाही. उपस्थित सर्व मान्यवर आणि येथे उपस्थित टोपी घातलेले, पगोटे घातलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि अत्यंत उत्साहीमध्ये उपस्थित असलेले माझे युवा बांधव आणि इथे एवढ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माय माऊली देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींनो, मी खरं तर या निवडणुकीच्या प्रचारामध्ये काय बोलू असा मला प्रश्न पडलाय. कारण स्वतः मुख्यमंत्री आपल्याला शब्द द्यायला आलेले आहे. या भागाच्या या लोहा आणि कंधार या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी चुरशीनी निवडणूक लढवली आहे. मला तर वाटतं इतिहासामध्ये मी जेव्हाही प्रचार आले सगळे उमेदवार हे कमळाच्या फुलावर लढले असं तरी पहिल्यांदा मी बघते आहे. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी स्वतःच्या जीवावर ही निवडणूक लढत आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला देशामध्ये आपण पाहतात, आज देशामध्ये उत्तर प्रदेशमध्ये, हरियाणामध्ये, बिहारमध्ये आत्ताच आपण निवडणुकीचे निकाल पाहिले. सगळ्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला लोक स्वीकारत आहेत. अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. तिसऱ्यांदा देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून लोकांचा बहुमत घेऊन विराजमान झालेले आहेत आणि मुख्यमंत्री देखील तिसऱ्यांदा शपथ घेऊन आपल्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री झालेले आहेत. हा योग पुन्हा पुन्हा येणे नाही. देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यात आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ, तर आपल्या कंधार लोहामध्ये आपल्या कमळाच्या फुलावर निवडून आलेला नगर अध्यक्ष का नाही असा माझा सवाल आहे तुम्हाला. यायला पाहिजे की नाही? दिल्लीमध्ये आपली कुणाचे सरकार आहे? कोण आहे दिल्लीत? अरे जोरात बोला ना, आवाज तर लोह्याचा ऐकू द्या. लोहा है कि नहीं आवाज में? कौन है दिल्ली मध्ये? मोदी जी. राज्यात कोण आहे? मग आपल्या कंधार मध्ये कोण पाहिजे? कमळाच्या फुलावर लोहा आणि कंधार मध्ये आपला नगर अध्यक्ष आणि आपले नगरसेवक निवडून आले पाहिजे. मोदीजींनी सगळ्या गरिबांसाठी कल्याण करण्यासाठी अनेक योजना आणल्या. तशाच देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या आदर्श घेऊन या राज्यामध्ये गरीब कल्याणाचा कार्यक्रम राबवला. या महिलांना त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि लाडक्या बहिणीसाठी योजना आणली. आणि म्हणून महिलांचं कल्याण, गरिबांचं कल्याण, शेतकऱ्यांचं कल्याण. अरे आत्ताच अतिवृष्टी झाली, 32,000 कोटीचं पॅकेज हे आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने दिले. आणि म्हणून आपण आपल्या गल्लीपर्यंत दिल्लीपासून निघालेला विकास यायचा असेल तर कमळाच्या फुलासमोरचं बटन येणाऱ्या 2 तारखेला दाबा. मी आपल्याला साधं उदाहरण देईन. एखादी जर टाकी आपण छतावर बांधली आणि आपल्याला बकेटमध्ये नळामध्ये पाणी पाहिजे असेल तर बिना पाईपलाईन करता येईल का? येणार नाही. तर आपल्या कंधार आणि लोह्याच्या गल्लीत त्या नळापर्यंत विकास येणार असेल दिल्लीपासून, आमच्या मुंबईपासून, तर आपल्याला ही पाईपलाईन नगर अध्यक्ष पदाची लावावीच लागेल. हे शक्तीचं युग आहे आणि स्त्री ही यामध्ये फार महत्त्वाची आहे आमच्या मोदीजींसाठी, आमच्या देवेंद्रजींसाठी. स्त्रीचं कल्याण, स्त्रीला सबलीकरण हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून स्त्रीच्या कल्याणाचं हे युग आहे आणि स्त्रीच्या हातून कल्याणाचं हे युग आहे. या सगळ्या असंख्य बहिणींचा आशीर्वाद नक्कीच आपल्या पाठीशी, आपल्या पक्षाच्या पाठीशी आणि आपल्या संघटनेच्या पाठीशी उभा राहणार आहे. आणि मला विश्वास आहे की एक अत्यंत सातच्या आमचा गंगाप्रसाद तर इतका चळवळीतला सामान्य कार्यकर्ता आहे, त्याला सुद्धा उमेदवारी हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं, हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. एका सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळू शकते हे स्वतः उदाहरण प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. कार्यकर्ता म्हणून काम करायला लागले आणि इथपर्यंत गेलेले आहेत. आणि आपल्या आपले जे नगराध्यक्ष गजानन सुरवंशी यांनी सुद्धा काम केलंय. त्यांनी जो वचननामा मागच्या वेळी प्रकाशित केला त्यातले सर्वच्या सर्व कामं त्यांनी सरकारच्या मदतीने केलेले आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा परत संधी देणं हा त्यांचा हक्क आहे. मी आपल्याला विनंती करेन, कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून आपण प्रचंड मताने या माझ्या सर्व कॅन्डिडेट्सना विजयी करा. आपलं फार वेळ घेणार नाही कारण आपल्याला मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकायचं आहे. मी आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर लोकनेते माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. कंधार लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या भाजपाच्या आपल्या प्रचारार्थ आलेले राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ, आपल्याला या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं, आमच्या पंकजाताई मुंडे, या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार अजित गोपछेडेजी, सचिन साठेजी जे अण्णा भाऊ साठेंचे नातू आहेत आणि या भागात खूप काम करत आहेत भाजपाचं, सचिन साठेजी, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, अमरभाऊ राजूरकर, संजय कोडगेजी, त्याचबरोबर देविदासजी राठोड, आमचे मित्र श्री धोंडेजी, मंचावर उपस्थित असलेले संतुकराव हंबर्डे, किशोर देशमुख, आमचे एकनाथराव पवार, या ठिकाणी कंधार आणि आपल्या या सगळ्या लोह्या भागातील भाजपाचे सर्व उमेदवार उपस्थित, फार मोठा जनसमुदाय, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम आदरणीय देवा भाऊंचं जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी लोह्यामध्ये आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. आणि मित्र लक्षात ठेवा, हे स्वागत शेवटी फक्त टाळ्यांनी नव्हे तर या निवडणुकीमध्ये भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणून त्यांचा सत्कार देवा भाऊंच्या हस्ते या ठिकाणी आपल्याला करायचं, हे खरं स्वागत आपलं राहणार आहे. देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जबरदस्त आगे कूच करत आहे, पुढे चाललोय आपण, वेगाने पुढे चाललोय. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या विकासाच्या स्पीड ब्रेकरला आपल्याला उखडून टाकलं पाहिजे, कामं झाली पाहिजेत. सकारात्मक भूमिकेतून मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की आज राज्यात फिरत असताना युतीचं आमचं सरकार आहे, आम्हाला मान्य आहे, पण कोणावरही टीकेची आम्ही झोड उठवली नाही. सकारात्मक पॉझिटिव्ह भूमिका घेऊन काम करण्याची आमची धारणा आहे आणि राहणार आहे. मित्रहो, शिव्या देऊन, टीका टिप्पणी करून, कुरघोडी करून राजकारण किंवा विकास होत नसतो, तर काम करून पॉझिटिव्ह सकारात्मक, आपल्या देशाचं एवढं हिमालय एवढं मोठं नेतृत्व आपल्याकडे आहे. सन्मान्य देशाचे विकसित भारताचे शिल्पकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या देशाचा आगेकूच होताना पाहत आहोत. एक धाडसी नेतृत्व मोदी साहेबांचं आहे. राज्यामध्ये विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्राची संकल्पना ज्या देवा भाऊंनी, देवेंद्र फडणवीसांनी मांडलेली आहे, तो शाश्वत विकास आम्हाला जर करायचा असेल तर विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित मराठवाडा आहे आणि विकसित मराठवाड्यामध्ये सुद्धा विकसित नांदेड आणि विकसित नांदेड बरोबर विकसित लोहा कंधार सुद्धा समावेश आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे काम केंद्रात सरकार आपलं आहे, राज्यात आपलं सरकार आहे. मग नगरपालिका दुसऱ्या तिसऱ्याच्या हातून देऊन आपल्याला आपलं काही नुकसान करायचं आहे का? कामं करायचे, पैसा लागतो. आणि तिजोरीचं नियंत्रण, लक्षात ठेवा, नियंत्रणाचा अर्थ आहे कंट्रोल. तिजोरीचा कंट्रोल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातामध्ये मुख्यमंत्री या नात्याने आहे. ही तिजोरी राज्याच्या कल्याणकारी कार्यक्रमाकरता, सामान्य माणसाकरता ही तिजोरीतला पैसा वापरला गेला पाहिजे. आणि मला 100% खात्री आहे की देवा भाऊ आपल्या भागातल्या कामाकरता पैशाची कमतरता ती ठळू देणार नाही. जेवढा पैसा लोह्याच्या विकासाकरता, जेवढा पैसा कंधारच्या विकासाकरता लागणार आहे, तो सगळा पैसा विकासात्मक कामाकरता देवा भाऊंच्या माध्यमातून निश्चित होणार आहे. कामं चांगली झाली. हायवे पाहतोय, गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा हायवे आता बीडकडे जायला, लातूरला जायला, नांदेडला जायला, विदर्भात जायला उत्तम रस्ते झाले. रेल्वेचं जाळं वाढत चाललेलं आहे. मी देवाभाऊंना फक्त आठवण करून देईन की आपण चांगला निर्णय घेतला. लातूरच्या रेल्वेला करण्याकरता आपण 50% निधी द्यायचं मान्य केलंय. तो प्रकल्प असो, बिदरचा प्रकल्प असो रेल्वेचा, त्या दोन्ही प्रकल्प आपण 50% पैसे आपण द्यायचं मान्य केलेलं आहे. दोन्ही मिळून 12-15 हजार कोटीचे खर्च आहे. मी सांगेन आगामी 5 वर्षामध्ये रेल्वेचे प्रकल्प मार्गी लागले तर मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढणार आहे, पर्यटन वाढणार आहे. या सगळ्या कामाकरता आपण मदत करतच आहात, पण आगामी काळामध्ये सुद्धा या कामाकरता आपल्याला भरपूर मदत करावी लागणार आहे. आणि आज आपण पाहतोय की आपला समृद्धी महामार्ग नांदेड जालना
देवाभाऊंनी पैसा भरपूर दिलेला, त्या कामाला आता गती मिळालेली आहे. मुंबईला पोचायला थेट आपल्याला 6 तास, संभाजी मार्गे नगर मार्गे मुंबईला पोचायला 6 तास. मुंबईची विमानसेवा लवकर त्यांच्या मदतीमुळे नांदेड आता एक पर्यटनाचं केंद्र उभारत आहे आणि नांदेडकडून जवळपास 6 ते 7 विमानं आज सर्वत्र देशामध्ये जाऊ लागलेली आहेत. आणि त्यामुळे आपला हा विकास निरंतर गेलाच पाहिजे. रस्ते नाल्या वगैरे होत राहतील, पण व्यापक विचार करून गावामधले विकासाचे जे मोठे प्रश्न आहेत, उद्योगीकरणाचे जे विषय आहेत, गुंतवणुकीचे प्रश्न आहेत, रोजगाराचे विषय आहेत, हे सगळे विषय आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठवाड्यातल्या अनेक तालुक्यामध्ये आणले पाहिजेत. आणि म्हणून आज मुख्यमंत्र्यांचा दौरा उदगीरला झाला, आता नांदेडमध्ये, आज लोह्यामध्ये, इथून हिंगोलीला जाणार आहेत. आज मराठवाडा पिंजून काढण्याचं काम आमचे नेते या ठिकाणी फडणवीस साहेब करत आहे. मी त्यांचे आभार मानेन की जिल्हा बँकेमध्ये सुद्धा नोकरी सामान्य माणसाला मिळाली पाहिजे. कुठेही तिथे बांधकाम विभाग मला ऐकतोय या नोकऱ्या कशा देणार होते, काय ठरलं होतं अगोदरच काही लोकांचं, पण देवाभाऊनी निर्णय घेतला ही जी काही भरती आहे ती पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे. मग ते IBPS असो, TCS असो, MKCL असो, अशा नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेची आपल्याकडेच नव्हे तर राज्यामध्ये सर्वत्र भरती करत असताना कुठेही भ्रष्टाचाराला थारा मिळू नये आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्यांच्या मुलांना गुणवत्तेप्रमाणे आणि लोकल लोकांना, स्थानिक लोकांना 80% तरी नोकऱ्या त्या ठिकाणी देता आल्या पाहिजेत. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की पारदर्शकता आहे, काम करायची इच्छाशक्ती आहे, काम करायला त्यांना मनापासून कुठे काम सामर्थ्य घेऊन जा ते या ठिकाणी करत आहेत. आणि म्हणून मला दिसतंय की आज हा पहिला वेळ आहे की भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकिटाची मागणी आहे. याच्यासाठी आहे की वर मोदी साहेबांची विकसित देशाची कल्पना, आज देवाभाऊंचं लक्ष महाराष्ट्राच्या अविकसित भागामध्ये मदत करण्याची भावना. आणि म्हणून मला खात्री आहे की आगामी काळामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ, मागच्या वेळेस जो आमचा हा लोहा मतदारसंघ साधारण 2800 मतांनी मागे होता, आता यावेळेस 50,000 पेक्षा जास्त मताधिक्याने आपण लातूर आणि नांदेड दोन्ही मतदारसंघ चांगल्या निवडू शकतो. एवढी क्षमता आणि ताकद की तुम्ही निर्माण करायचे मित्र हो. करायचं असेल तर इकडे तिकडे पाहू नका. आज आपले दोन्ही उमेदवार आपण पाहतोय, गजानन सूर्यवंशी असो किंवा आमचे या ठिकाणचे उमेदवार कंधारचे गंगाप्रसाद यर्नावार असो, अतिशय उत्तम उमेदवार आहे. अरे ज्याचं नावच गजानन आहे आणि दुसरीकडे कोण आहे न बोललेलं बरं, त्यांना उमेदवार मिळत नव्हता. नाव आहे शरद पवार. आता शरद पवार आणि विश्वासार्हतेचा काही संबंध आहे का? काहीच नाही. शरद पवार आणि विश्वासार्हतेचा संबंध नाही. ते आपल्या गावाचा विकासात काय करू शकणार? 2 महिन्यापूर्वी इकडे आता तिकडे अशा पद्धतीने जर उमेदवार देत असतील, हे तुमच्यापेक्षा स्वतःचा विकास करण्या माध्यमातून आणि स्वतःचं काम करून घेण्याच्या इतपत एवढंच काम होणार आहे. गावामध्ये विघ्न दूर करणारा गजानन पाहिजे आणि कंधारमध्ये यन्नावार पाहिजे. आणि ही सगळी टीम भाजपाच्या कमळ या निशाणीवर सर्व जे आमचे उमेदवार आहेत त्यांना आपण विजयी करावं अशी माझी आग्रहाची विनंती मी आपल्याला करत आहे. आमचा जाहीरनामा पहा, आमचा वचननामा पहा. एक महत्त्वाचं काम ज्याला देवाभाऊंचा पूर्ण आशीर्वाद आहे ते 100% विजय होतील ही मी गॅरंटी आपल्या सर्वांकडून अपेक्षित करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार तुषार राठोड सुद्धा बाजूने त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे की या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण भाजपला विजयी करावं. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या लोहा आणि कंधारच्या निवडणुकीसाठी, शहराच्या विकासासाठी जे संकल्पपत्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी प्रकाशित करण्यात येत आहे, संबंध आपल्या जनतेसाठी आपण एक वचननामा देतोय. त्या वचनपूर्तीचा वचननामा या ठिकाणी आपण देत आहोत. आणि त्या संकल्पपत्राचं विमोचन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, संघर्ष कन्या रणरागिनी पंकजाताई मुंडे, खासदार लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, डॉक्टर अजितजी गोपछडे, माननीय संजयजी कौडगे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अमरनाथ राजूरकर, डॉक्टर संतुकरावजी हंबर्डे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे.
यानंतर या सभेचा समारोप आणि ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या आतुरतेने मोठ्या हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात, त्या संबोधनाला आपण ज्यांना ऐकण्याची आतुरता आहे असे आपले सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपण या विशाल जनसभेला संबोधित करावं. भारत माता की. अरे जरा जोरात आवाज. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि या नगरपालिकेच्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आपले भूमिपुत्र माननीय अशोकराव चव्हाणजी, आमचे नेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या राज्याच्या पर्यावरण मंत्री सौ पंकजाताई मुंडे, खासदार अजितजी गोपछडे, सन्माननीय आमदार डॉक्टर तुषार राठोडजी, राजेश पवारजी, जितेश अंतापूरकरजी, डॉक्टर संतोकराव हंबर्डे, संजयजी कोडगे, अमरनाथजी राजूरकर, किशोरजी देशमुख, देवीदासजी राठोड, एकनाथजी पवार, लोह्याचे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी, कंधारचे आपले उमेदवार गंगाप्रसाद यन्नावार, श्री सचिन साठे, ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना पूर्ण पाठिंबा दिला, ते शिवा संघटनेचे राज्याचे प्रमुख श्री मनोहरराव धोंडे, डॉक्टर माधव पाटील उच्चेकर, श्री कल्याण सूर्यवंशी, चित्रलेखाताई गोरे, चंद्रसेन पाटील, केरबा सावकार बिडवई, बालाजी पंडागळे, लक्ष्मणराव ठक्करवाड, विजयजी धोंडगे, माणिकराव लोहगावे, बाळूभाऊ खोमणे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की लोहा कंधार या नगरपालिकांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. कालच 26 नोव्हेंबर झाली. 26 नोव्हेंबर म्हणजे आपल्या संविधान दिन. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते स्वीकारलं, ते भारताला अर्पित केलं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासनं ते संविधान आपल्याला लागू झालं. हा संविधान हे आपलं संविधान आणि हा संविधान दिवस याकरता महत्त्वाचा आहे की आज जी निवडणुकीची प्रक्रिया आपण करतोय, ज्या लोकशाहीमध्ये आपण जगतोय, ज्या लोकशाहीने आपल्याला मताचा अधिकार दिला, तो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आपल्याला मिळालेला आहे. आणि या संविधानाने या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून समता आणली. या देशामध्ये टाटा आणि बिर्लालाही एकाच मताचा अधिकार ठेवला आणि गरीबातल्या गरीब माणसालाही एकाच मताचा अधिकार ठेवला आणि या लोकशाहीमध्ये सर्वांना समानतेवर आणण्याचं काम या लोकशाहीच्या माध्यमातून झालं. एक काळ असा होता, या देशाचा राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा. राणीच्या पोटी जन्माला येणारा देशामध्ये राज्य करायचा. पण भारताच्या संविधानाने सांगितलं, देशाचा राजा हा राणीच्या पोटातून पैदा होणार नाही, तो मतांच्या पेटीतून पैदा होईल. जनता ज्याला निवडून देईल तोच या ठिकाणी राज्य करेल. आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे.
देशाची लोकसभा, राज्याची विधानसभा, तशीच आपल्या शहराची नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत ही तेवढीच महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर अनेक वर्ष आपल्या देशामध्ये सरकार आली, सरकार गेली, पण कोणत्याही सरकारने शहरांकडे लक्ष दिलं नाही. आपण नेहमी असं समजायचो आणि ते योग्यही आहे की भारत गावांमध्ये राहतो आणि म्हणून गावांकडे लक्ष दिलं पाहिजे. पण गावांकडे लक्ष दिलं पाहिजे याचा अर्थ शहरांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं नाही. वर्षानुवर्ष आपण शहरांकडे दुर्लक्ष केलं आणि परिणाम काय झाला? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगाराकरता सामान्य माणूस शहरामध्ये आला, पण शहराचं नियोजन नसल्यामुळे त्याला राहायला जागा नव्हती, अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या बसल्या, त्याच्याकरता पिण्याचं पाणी नाही, त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था नाही, सगळीकडे गटारीचं पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, नाले आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या नाल्यातनं वाहणाऱ्या त्या मैल्यामुळे डास झाले आहेत, रोग झाले आहेत, त्यातनं आपली जमीन खराब होताना आपल्याला पाहायला मिळते, प्रदूषण वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे, घनकचऱ्याच्या थप्प्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण सरकारने कधीच शहरांचं नियोजन केलं नाही. पण 2014 साली या देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजींचं राज्य आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं गाव तर महत्वाचं आहेच, पण शहरही तेवढंच महत्वाचं आहे. देशाचा 65% GDP हा शहरांमध्ये तयार होतो. शिक्षण, आरोग्य, रोजगार याची निर्मिती शहरांमध्ये होते. त्यामुळे लोक शहरात राहतात. त्या शहरात राहणाऱ्या लोकांना मूलभूत सोयी दिल्या पाहिजेत, ही पण सरकारचीच जबाबदारी आहे. आणि म्हणून या देशात पहिल्यांदा लाखो कोटी रुपये शहर विकासाकरता माननीय प्रधानमंत्री मोदींनी उपलब्ध करून दिले. वेगवेगळ्या योजना आणल्या. अटल अमृत सारखी योजना आणली. या अटल अमृत योजनेतनं एकट्या महाराष्ट्राला मोदीजींनी 50,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. आज महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची 6.5 कोटी जनता 40,000 गावांमध्ये राहते आणि तेवढीच 6.5 कोटी जनता लोहा, कंधार सारख्या 400 शहरांमध्ये राहते. या 400 शहरांमध्ये मूलभूत सोयी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज वेगवेगळे मिशन आपण सुरू केलेले आहेत. प्रत्येक शहरामध्ये मुबलक पिण्याचं पाणी आलं पाहिजे, त्याकरता पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण तयार करतो. शेकडो कोटी रुपये त्याच्याकरता आपण देतो. प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटाराची योजना असली पाहिजे. आमचा जो मैला आहे तो नालीतनं नाही भुयारी गटारातनं गेला पाहिजे आणि तो आमच्या नदी नाल्यांमध्ये, आमच्या तलावांमध्ये नाही तर त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, त्यातनं खत तयार झालं पाहिजे, त्यातलं पाणी स्वच्छ झालं पाहिजे आणि फक्त स्वच्छ पाणी हे नदी नाल्यांमध्ये केलं पाहिजे. याकरता STPच्या योजना या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून आणि आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही सुरू केल्या. घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. घनकचरा जो आहे त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, त्यातनं कोळशासारखे पॅलेट तयार झाले पाहिजे. आज बघू शकता जवळजवळ 200 पेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये आता घनकचऱ्यापासनं त्या ठिकाणी पॅलेट्स तयार होत आहेत. घनकचऱ्याचा निचरा आपण त्या ठिकाणी करतो. दिवाबत्तीची सोय, त्या ठिकाणी उद्यानं, खेळाची मैदानं, चांगले रस्ते, त्या ठिकाणी दवाखाने, या सगळ्या गोष्टी, चांगली शाळा, या सगळ्या गोष्टी करता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध करून दिला आणि आता आपली शहरं ही बदलायला लागली आहेत. आणि म्हणून ही निवडणूक केवळ आम्हाला एखाद्या नगरपालिकेवर भाजपचा झेंडा लावायचा आहे एवढ्यापुरतं मर्यादित नाही. एखाद्या नगरपालिकेवर आमचे नगराध्यक्ष बसवायचे आहेत एवढ्याकरता मर्यादित नाही, तर आमच्याकडे एक विकासाचं विजन आहे, एक आमच्याकडे विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे. शहर कसं परिवर्तित होऊ शकतं या संदर्भातला आराखडा आहे. तो आराखडा आम्हाला लोहा कंधारमध्ये आणायचा आहे. तो आराखडा एकेका नगरपालिकेमध्ये आम्हाला आणायचा आहे आणि त्याकरता त्या ठिकाणी आपली सत्ता असणं आवश्यक आहे. कारण या आराखड्याला अनुरूप अशा प्रकारचे लोक जर या ठिकाणी राहिले तर परिवर्तन होणार आहे.
तर त्या ठिकाणी आम्ही किती पैसा दिला पण तो पैसा मध्येच मुरून गेला तर त्या ठिकाणी विकास होऊ शकणार नाही। पण आमच्या विचाराची या ठिकाणी जर आमचे लोक असले तर ते योग्य प्रकारे काम करतायत की नाही आम्ही लक्ष ठेवू। आणि आमचे नगराध्यक्ष कुठे चुकले तर त्या ठिकाणी अशोकराव आहेत, मी आहे, आम्ही यांचा कान देखील धरू शकतो आणि यांना सांगू देखील शकतो की या ठिकाणी आपल्याला असं काम करता येणार नाही। जनतेने विश्वास दाखवलाय, जनतेच्या विश्वासाला आपल्याला पात्रच व्हावं लागेल, अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण बघा इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत। मी त्या कामांचा आराखडा आपल्या समोर ठेवणार नाही, पण भविष्याचं स्वप्न मात्र आपल्या समोर ठेवू इच्छितो की जे भविष्य आपल्या येणाऱ्या पिढ्यांकरता एक उत्तम अशा प्रकारचं भविष्य घडवायचं आहे। मोदीजींनी सांगितलं आपल्या राज्यामध्ये देखील आता प्रत्येक शहरामध्ये आपण अतिक्रमण नियमित करणं सुरू केलेलं आहे। लोकांनी त्या ठिकाणी झोपड्या बांधल्यात, काही अतिक्रमण झाली आहेत, त्यांना त्यांच्या जागेचा मालकी हक्काचा पट्टा द्यायला आपण सुरुवात केली आहे। कारण मोदीजींनी सांगितलंय कोणीही बेघर राहू नये आणि कोणीही झोपडीत राहू नये। झोपडीमध्ये राहणारा किंवा जो बेघर असेल त्याला 2.5 लाख रुपये देऊन त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचं घर हे देण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे। आणि माझ्या लोहा आणि कंधारमध्ये देखील त्या ठिकाणी आमचे जे गरीब लोक राहतात त्यांचंही स्वप्नातलं स्वतःचं घर हे आपल्याला येत्या काळामध्ये करायचं आहे। बंधू भगिनींनो, आम्ही केवळ बोलबचन देणारे बोलणारे लोक नाही आहोत, आम्ही जे बोलतो ते करून दाखवणारे लोक आहोत। आपण बघा मागच्या काळामध्ये ज्यावेळी कशाचं वर्गीकरण करणार आहे, अंतिम टप्प्यात आहे, काळजी करू नये। राहू दे त्यांचा प्रश्न बरोबर आहे, राहू दे, प्रश्न बरोबर आहे त्याचा बाबा, करणार वर्गीकरण करणार आहे। त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार आहे, मग आपण ते करणार आहोत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, काही काळजी करू नका, त्यांचा प्रश्न सोडवलाय आपण। बंधू भगिनींनो, आपण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून जी आश्वासनं आम्ही देतो ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणारी लोक आहोत। तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं। देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आमदार हे आपले या विधानसभेमध्ये तुम्ही निवडून दिले। आणि बघा, तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी आमचे विरोधक काय म्हणायचे, आमचे विरोधक म्हणायचे आता यांचे एवढे आमदार निवडून आले, आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार। 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे। आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही। आणि आता केवळ लाडकी बहीण योजनेपुरतं मर्यादित राहायचं नाही आहे, आपल्याला आता लखपती दीदीचा कार्यक्रम राबवायचा आहे। या ठिकाणी मी सूर्यवंशीजी आपल्याला आणि गंगाप्रसादजी आपल्याला दोघांनाही सांगतो, ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे, पण निवडून आल्यानंतर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचं काम हे तुमच्यावर आम्ही सोपवून जातो। तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे। बंधू भगिनींनो, आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला, तोही आज आपला चाललेला आहे। जे काही आपण निर्णय करतो त्याच्यापासून कधीच मागे आपण हटत नाही। आपल्याला माहिती आहे, आपण प्रत्येक नागरिकाला 5 लाखापर्यंत महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला। आणि हा निर्णय घेतल्यानंतर काही लोक आमच्याकडे आले, म्हणाले साहेब चांगला निर्णय आहे, 1300 आजारावर तुम्ही उपचार करताय, पण 1300 आजार पुरेसे नाही आहेत, अनेक आजार असे आहेत की जे तुमच्या यादीत नाही, त्याचं ऑपरेशन आम्हाला करावं लागलं तर लाखो रुपये आम्हाला खर्च करावे लागतात। गरीब मध्यमवर्गीयांनी ते पैसे आणायचे कुठनं? आम्ही नव्याने पूर्ण रिसर्च केला आणि रिसर्च करून आता 1300 नाही
2400 आजारांकरता तुम्हाला मोफत इलाज हा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि एवढंच नाही तर 9 आजार असे आहेत की ज्याच्याकरता 5 लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी खर्च येतो. अशा 9 आजारांकरता 15 लाख, 20 लाख, 35 लाखापर्यंतचा खर्च हा राज्याच्या सरकारने करायचं आम्ही ठरवलं. कुठलाही आमचा गरीब हा त्या ठिकाणी उपचाराविना राहणार नाही, हा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच आज जनसमर्थन मिळतंय या नांदेड जिल्ह्यामध्ये. मग त्या ठिकाणी मुखेड सारखं आमचं शहर आहे. आज आमचे आमदार डॉक्टर राठोड या ठिकाणी आहेत. मुखेड शहराचा हद्दवाढीचा प्रस्ताव आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर डॉक्टर तुषार राठोड काळजी करू नका, तुमचा हद्दवाढीचा प्रश्न असो, 108 कोटीचा भूमिगत गटार योजनेचा प्रश्न असो, तुमचा MIDCचा प्रश्न असो, हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी या देवाभाऊची आहे. ती निश्चितपणे आपण सोडवून देणार आहे. आणि राजेश पवारजी तुम्ही पण काळजी करू नका. धर्माबाद आणि उमरीमध्ये तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते देण्याचं काम या राज्य सरकारच्या माध्यमातून सगळा विकास करण्याचं काम हे आपण करू. आणि आज मी आपल्या लोहा आणि कंधारच्या या संपूर्ण जनतेला या ठिकाणी विनंती करतो. लोह्यामध्ये गजानन सूर्यवंशीजी आणि कंधारला गंगाप्रसाद यन्नावारजी यांना तुम्ही निवडून द्या. 2 तारखेला कमळाचं बटन दाबून कमळाची चिंता तुम्ही करा. पुढचे 5 वर्ष तुमची चिंता आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.